काही मुली ज्यांना सगळ्या गोष्टी जरा इझिलीच मिळतात असं आपल्याला वाटत असतं, तर ते नेमकं काय करत असतात की त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे इझी झालंय? हो, म्हणजे त्यांच्या आजूबाजूला मैत्रिणींचा सर्कल असतो, त्यांना करिअरमध्ये पण सक्सेस मिळालेला असतो किंवा त्यांनी अशी लोक जोडलेली असतात की जे त्यांच्यासाठी अगदी रात्री 3 वाजता पण धावून येतील. काय अशी गोष्ट आहे जी तुम्हाला हे सगळं मिळवण्यापासून रोखतीये? आणि आम्हाला दोघींना असं स्ट्रॉंगली वाटतं ती गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन, संवाद साधता येण्याची कला. आणि आम्ही फॉर्मल कम्युनिकेशन बद्दल अजिबातच बोलत नाही आहोत. नाही. आम्ही बोलत आहोत की एक हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन, एखादी व्यक्ती जिचं एक कनेक्शन बनवणं जिला जमतं, एक अशी व्यक्ती की जिला नाती जोडणं जमतं. हा म्हणजे हो, बेसिकली हेच. करेक्ट. तर पहिली गोष्ट अशी, आपण आता 3 पॉइंट्स आहेत आमच्याकडे, ते आम्ही तुम्हाला एक एक करून सांगतो. अशी पहिली गोष्ट जे तुम्हाला हे सगळ्या करण्यापासून थांबवतो म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर न जाणं. जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये इतक्या जास्त कम्फर्टेबल आरामात असता आणि तुम्हाला तो पार पाडायचाच नसतो, तेव्हा तुम्हाला नवीन काहीतरी मिळत नाही. तुम्हाला ना संधी मिळते, ना तुम्हाला नवीन फ्रेंडशिप्स मिळतात, ना तुम्हाला लोक मिळतात, काहीच तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला नेहमी असं वाटत असतं की आत्ता ठीक आहे ना, आत्ता सगळं चांगलं चाललंय ना, आपण बघू, आपण पुढचं पुढे बघून घेऊ. आणि या कम्फर्ट झोनमुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या हातातनं जाऊ देता. बरोबर. म्हणजे समजा तुम्ही कॉलेजमध्ये जाता, कॉलेज स्टुडंट तुम्ही असाल, तर समजा तुम्हाला एखादी छोटीशी कला येते, अगदी मी म्हणते की पारंगत नसाल तुम्ही, थोडंसं गाता येतं, थोडंसं ज्ञान आहे त्यातलं किंवा थोडीशी कला आहे, जर आवाज व्यवस्थित आहे, तर किमान कल्चरल सेंटरमध्ये जाऊन एखादा इंटरव्ह्यू देणं काही आपल्यासाठी साजेसं काम आहे का? काहीतरी कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही भाग घेऊ शकताय का? इतकं पाहण्यासाठी तुमच्या क्लासरूमच्या डोअरपासनं जाऊन कल्चरलचं जे सेंटर असेल तिथे जाणं, एखादी कुठली ऑडिशन असेल तिला बसणं, कुठल्या गोष्टीसाठी व्हॉलेंटिअर करणं, हा पण कम्फर्ट झोन सोडणंच आहे. हो. किंवा नवीन लोकांमध्ये जाताना तुम्ही स्वतःहून कोणाला तरी अप्रोच करणं. एखाद्या मुलीला, तुमच्या ऑफिस कलिगला किंवा तुमच्या सोसायटीतल्या एखाद्या ओळखीच्या बाईला तुम्ही कॉम्प्लिमेंट देणं. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला लोकांनी स्वतःहून हाय हॅलो करावं, त्यांच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घ्यावं, तर तुम्हाला त्यांना काहीतरी पहिले द्यावं लागेल. एक कॉम्प्लिमेंट देणं, स्माईल देणं, हाय करणं, अप्रोच करणं, बेसिकली अप्रोच करणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला ओव्हर द टॉप करायची काहीच गरज नाहीये कुठलीच गोष्ट. सिम्पल मी म्हणते, स्टोरीला समजा एका माझ्या ओळखीतल्या कुठल्या मुलीने स्टोरीला तिच्या मुलाची किंवा मुलीच्या बर्थडेची पोस्ट टाकली आहे, तर मी हॅपी बर्थडे टू युअर लिटिल चॅम्प किंवा हॅपी बर्थडे टू युअर प्रिन्सेस असं जरी म्हणाले तरी तिला मी लक्षात राहते, एवढ्याने मी अप्रोचेबल होऊ शकते. डेफिनेटली. म्हणजे फक्त किंवा रस्त्याने चालत जाता जाता तुम्हाला कोणी दिसत असेल आणि ती व्यक्ती तुमच्याशी नजरानजर झाली त्या मुलीची, आणि नॉट इन अ क्रिपी वे, इन अ गुड वे, तर एक बेसिक स्माईल ठेवणं किंवा कोणी जसं की एखादी आरती सुरू आहे क्लबमध्ये, कुठलं तरी फंक्शन आहे, आरती सुरू आहे, तर चप्पल काढून ऍटलिस्ट उभं राहून त्या आरतीसाठी तुम्ही तिथे असणं, नमस्कार करणं, तो प्रसाद जो मिळतो तो घेणं, तिथे 2 मिनिटं थांबणं आणि सोशलायझिंग साठी ओपन असणं. हो. कुठे गेल्यानंतर असं तुम्ही क्लोज्ड अप राहण्यापेक्षा कुठे गेलात आणि ऍटलिस्ट अप्रोचेबल दिसतात, म्हणजे जरी कोणी ओळखीचं नाहीये तरी तुम्ही तिथे असे उभे असाल पण एक स्माईल आहे तोंडावर, किंवा तुम्ही असं ऑब्झर्व करतायत, तुम्ही कम्फर्टेबल असाल, एवढ्याने पण कोणी तुमच्याशी बोलायला येऊ शकतात. किंवा शेजारी येऊन उभं राहिले तर तुम्ही त्यांच्याकडे बघून स्माईल दिली तर तिथून कुठेतरी संभाषण जाऊ शकतं. अगदीच, नक्कीच. दुसरा असा मुद्दा की लेड बॅक ॲटिट्यूड असणे. असं म्हणतात ना की काही कर्म न करणं हे पण एक कर्मच असतं. हो. तर ते देव देईल खाटल्यावरी अशी आस लावून बसून काहीच होत नसतं बेसिकली. तर हा लेड बॅक जो ॲटिट्यूड असतो ना, तो या लोकांचा असा असतो की म्हणजे बघू, नंतर होईल, आपल्याला काय गरज पडली आहे, आत्ता तर ठीक आहे ना, बघ नंतर करू, किंवा कशाला, जाऊ दे ना, मला नाही करायचंय. म्हणजे कुठल्याच प्रकारे सगळ्या गोष्टीला ग्राह्य मिळून जाईल कधीतरी, कुठल्याच प्रकारे ॲक्शन न करणं.
कुठेतरी जाऊन तिथे स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करण्यासाठी धडपड न करणं, बेसिकली याला म्हणतात लेड बॅक ॲटिट्यूड. आणि त्यामुळे तुमच्या भरपूर संधी तुमच्या हातातनं अशा सुटणार आहेत. बेसिकली मला असं वाटतं की खूप पॅसिव्ह जेव्हा वागतो ना आपण, तेव्हा हा लेड बॅक ॲटिट्यूड येतो. आणि इतकी पॅसिव्ह वागणारी व्यक्ती एका वेळानंतर कदाचित ओझं होऊ शकते. हो. आणि मला हेही वाटतं की तुम्ही ऍक्टिव्हली एखाद्या नात्यामध्ये जेव्हा पार्टिसिपेट नाही करत ना, तर तुम्ही बेसिकली पॅसिव्हली रिपेल होताय आणि करताय दुसऱ्यांना, तुम्ही जबाबदारी नाही घेत असं होतं. बरोबर आहे. जबाबदारी टाळणं हा पण एक लेड बॅक ॲटिट्यूड आहे. ऑब्व्हियसली. म्हणजे तुम्ही जेव्हा अप्रोच नाही करत त्याचा अर्थच आहे की तुम्ही लेड बॅक आहात. आणि जसं तू म्हणलीस की एखादी चांगली व्यक्ती हातातून सुटून जाईल, कितीतरी फन मुवमेंट्स तुमच्या हातातून सुटून जातील जर तुम्ही लेड बॅक ॲटिट्यूड ठेवला तर. सो हे खूप मोठं नुकसान आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याने तुम्ही बऱ्याच अपॉर्च्युनिटी मिस आउट करू शकता, ते म्हणजे कृतज्ञता नसणं. आणि शिवाय मी असं म्हणेन की कोणी काही केलंय तर त्याची जाण न ठेवणं. आता मी असं नाही म्हणते की त्याच्यासाठी आता म्हणजे जस्ट बिकॉज समबडी पेईंग यू ऑन अ डेट आता तुम्ही त्यांच्यासाठी नाचच केला पाहिजे, गाणंच गायला पाहिजे, असं नाही म्हणते मी. पण तुम्ही ते ग्राह्य धरणं, एखादा करतोय म्हणजे त्या व्यक्तीला तो करतोच दरवेळी आणि ते असतं आणि तो करतोच आणि म्हणजे ते त्याचं कामच आहे, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही गोष्टींना ग्राह्य धरायला लागता आणि त्या गोष्टीला ते जे म्हणतो ना ॲप्रिसिएशन मिळायला पाहिजे ते तुम्ही अक्षरशः त्यातनं काढून घेता, त्याने खूप लोक खूप अपॉर्च्युनिटीज मिस आउट होतात. रादर शाहरुख खानने एकदा असं म्हटलेलं आहे की त्याच्या हार्डवर्कमध्ये आणि जनरली जे बाकीचे लोक हार्डवर्क करतात त्या हार्डवर्कमध्ये एकच फरक आहे, ते म्हणजे तो अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर पण तितक्याच मेहनतीने त्या गोष्टीसाठी धडपड करतो. काही लोक कम्फर्ट झोन मध्ये जातात, एखादी गोष्ट मिळाल्यानंतर एन्टायटल्ड होतात. आपण बघतो किती लोक असे आहेत जे सुंदर अचिव्हमेंट मिळाल्यानंतर चांगल्या पदावर गेल्यानंतर पण ते घसरून खाली आले आहेत. कारण की ते असं समजायला लागतात की ती जी जागा आहे, ती जे पद आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते काहीतरी खूप भारी आहेत. रादर जुही चावलाने पण हे एकदा ऍडमिट केलंय की तिला एक काळ असा होता की त्यावेळेला तिला असं वाटायचं की आपल्या वाचून सगळं नडूनच पडणार आहे, एवढे मी नखरे करू शकते, एवढी मी एन्टायटल्ड असू शकते. ह्या ॲटिट्यूडनी काही नाही होऊ शकत. कारण की जो लॉ ऑफ ॲव्हरेज आहे, म्हणजे तुमची एक वेळ काळ आहे, ती वेळ काळ टळून जाऊन तुम्ही परत ॲव्हरेज होणार आहात हे तुम्ही विसरून जाता. तुम्हाला असं वाटतं की टाइमच्या परे काहीतरी तुम्ही आहात, तर असं होत नाही. प्रत्येकाची एक वेळ काळ असते, प्रत्येकाची एक हुकूमतची एक म्हणतो ना 4 दिवस सासूचे, ते तसंच असतं. प्रत्येकाची एक वेळ काळ असते, तेवढ्या वेळेत ती कृतज्ञता बाळगून ती वेळ जी आहे ती एन्जॉय करणं, अनुभवणं आणि हेही ऍक्सेप्ट करणं की आज वेळ चांगली उद्या नसू शकते, त्यामुळे एन्टायटल्ड न वागणं. हो, मला म्हणजे तू जे बोललीस ते आय जस्ट कम्प्लिटली अग्री. मला असं वाटतं ना, कृतज्ञ असण्याला पण काही फारसं लागत नाही. आणि एखादा माणूस जो खूप करतो ना, त्याला शब्दांची गरज असते सगळ्यात जास्त, की तू माझ्यासाठी इतकं करतोयस. जसं की आपण कधी आईला पण खूप असं भरभरून थँक्यू किंवा असं म्हणत नाही, आपल्याकडे ती पद्धत नाहीये. पण मला असं वाटतं की तिला पण एक ॲप्रिसिएशनची कधीपासूनची एक गरज असते तिच्या आत. किंवा वडिलांना किंवा ज्यांनी आपल्यासाठी खूप केलंय त्यांना एक ॲप्रिशिएट करणं मनापासून, किंवा कुठल्या तरी छोट्याशा जेस्चरमधनं दाखवणं की मी कृतज्ञ आहे तुमच्यासाठी. आय थिंक ते तुमच्यासाठी करत राहतील जर तुम्ही त्यांना फक्त एवढं दिलं तर. बरोबर. तर या अशा काही गोष्टी होत्या ज्या न केल्यामुळे तुम्ही आयुष्यातल्या खूप संधी मिस आउट करता. तर या प्लीज करू नका आणि तुम्ही एक सुजाण, छान, सगळ्यांना हवेसे असणारे अशा व्यक्ती बनू शकता. So for now, I think we will wrap up this episode. This is G. And this is S.